हिंगोलीच्या वसमत शहरात आज सोमवंश सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे आद्य पुरुष भगवान श्री राजराजेश्वर सहस्त्रार्जुन महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। यावेळी समाज बांधवांनी काढलेल्या भव्य मिरवणुकीने वसमत शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। आज सकाळी 7 वाजता गणपती मंदिर येथे सहस्त्रार्जुन महाराज यांच्या मूर्तीची पूजा विश्वस्त मंडळातील सदस्य श्री अनिल सावजी पातेकर आणि त्यांच्या पत्नी यांच्या शुभहस्ते करण्यात आली। त्यानंतर 10 वाजता सहस्त्रार्जुन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन गणपती मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री विष्णू सावजी बोचकरी यांच्या हस्ते झाले। यावेळी श्री लक्ष्मण सावजी दुमाणे यांच्या आवाजात भक्तिमय आरती म्हणण्यात आली। पूजन झाल्यानंतर सहस्त्रार्जुन महाराज यांची भव्य अशी मिरवणूक वाजत गाजत गणेशपेठ, झेंडा चौक, मामा चौक, श्रीरामपेठ, खिरणीचे झाड, सत्यनारायण टॉकीज आणि सत्याग्रह चौक या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली आणि परत गणेशपेठ येथे सांगता झाली। मिरवणुकीत श्री विनायक सातपुते आणि समाज भगिनी मीरा नाकोड यांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती। या जयंती कार्यक्रमाला गणपती मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री विष्णू सावजी बोचकरी, उपाध्यक्ष धर्मेंद्र जुक्ती, ॲडव्होकेट मनोहर वाघिले, मारुती बोबडे, सुभाष लालपोतू, गणेश कमळू, दत्तात्रय नाकोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच सरस्वती मंदिर विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी अंबादास सावजी मनी, संजय पवार, बालाजी गुजराती आणि महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ मंगलताई सातपुते खानापुरे व सौ छायाताई पवार यांच्यासह सर्व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। शेवटी गणपती मंदिर येथे श्री विष्णू सावजी बोचकरी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। हे आज क्षत्रिय समाजाचे आमचे आद्य पुरुष अर्जुन आहे, त्यानिमित्त समाज बांधवांना आम्ही या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि सोबतच सर्व वसमतवासियांनाही आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा। आता इतिहासाचं जर सांगायचं म्हटलं आम्हाला सुद्धा माहित नाही, कारण प्रभू श्री रामचंद्राच्या अगोदर सुद्धा अशी एक आख्यायिका म्हणजे घटना आहे की श्री रावणाला श्रीरामाने वध केला, पण त्याच्या अगोदर एका युद्धामध्ये रावणाचा त्यांनी पराभव केला होता आणि 6 महिने श्री सहस्त्रार्जुन महाराजांनी त्यांनी जेलमध्ये ठेवलं होतं। तर त्यावेळेला मंदोदरीचे वडील म्हणजे रावणाचे सासरे हे सहस्त्रार्जुन भगवंताचे गुरुबंधू होते। त्यांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती केली की बाबा माझ्या जावयाची चूक झाली आणि मी तुमची क्षमा मागतो आणि त्यांना सोडा। त्यावेळेला त्यांच्या विनंतीला मान देऊन सहस्त्रार्जुन भगवंतांनी रावणाची सुटका केलेली आहे। त्याच्यामुळे इतिहास हा फार पुरातन आहे आणि आम्ही त्यांचे सगळे वंशज आहोत याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। आणि या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये आज आमचा समाज सगळीकडेच आहे। आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, उत्तराखंडमध्ये आहे, बिहारमध्ये आहे, महाराष्ट्रातही आहे। सगळ्याच ठिकाणी आज त्यांची जयंती वेगवेगळे कार्यक्रम घेऊन साजरी होत असते। कुठे रक्तदान शिबिर आहे, कुठे शैक्षणिक कार्यक्रम आहेत, विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप आहे, कुठं गायन कीर्तन सर्व म्हणजे भगवंताची पूजा सगळीकडे चालू आहे। त्याच्याकडे आम्ही इथं सकाळी काकडा आरतीला सहस्त्रार्जुन भगवंताची पूजा केली। पतसंस्था सहस्त्रार्जुन नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये पूजा झाली। या ठिकाणी मिरवणूक आम्ही पूजा करून काढली, देवाची आरती झाली, आता महाप्रसाद चालू आहे। नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।